नमस्कार मित्रांनो, मी दिनेश कोळी शानवाई फार्म या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये माझा परिचय दिला, मी तरी पण देतो. माझं नाव दिनेश कोळी आहे. मी गावठी पोल्ट्री फार्म करतो. आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की आपण हे जे वॉटर कप हे ऑर्डर केले होते थोड्या दिवसांनी, ते पार्सल आजच मला रिसीव झालेले आहे. आता याचा फायदा असा आहे मित्रांनो, याच्यात स्प्रिंग लावलेली आहे. हे बघा, असं मूव्ह होतं. जेवढं पाणी याच्यात साचलं ते पूर्ण भरल्यानंतर असं लॉक होऊन जातं. याच्यात पाणी यायला बंद पडतं. त्यानंतर आपण काय करायचं, बाजारातून अशी बकेट आणायची मस्त. या बकेटला आपण चारही बाजूला एक एक नोझल फिक्स करणार आहोत. बाकीचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि बऱ्याचशा आता पावसामुळे खूप असं आपल्या शेडवरती खराब पाण्याचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो. आणि ते जे साचलेलं पाणी असतं ते कोंबड्या पिऊन घेतात. त्यामुळे आपण लक्षात घेता हे असे बकेटचे ठिकाणी ठेवणार आहेत. आपण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. याप्रमाणे आपण अजून 2 बकेट आणलेले आहेत. हे आपल्याला 250 रुपयाला 5 कप भेटलेले आहेत. ते आपण 10 कप मागवलेले आहेत जवळपास. चारही बाजूला आपण एक एक लावणार आहे. या साईडला एक, इकडे एक आणि इकडे एक लावणार आहेत. लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. त्याला मस्त याच्या मापाचं ड्रिल करून घ्यायचं आणि मग फिक्स करायचं. मी तुम्हाला दाखवेन कसं करायचं ते. तुम्ही व्हिडिओ पात्रा मित्रांनो. त्याप्रमाणे आपण नोझल लावलेले आहे. हे बघा, एका बादलीला 4 नोझल लावलेले आपण. याप्रमाणे तुम्ही लावू शकता. ह्याच्यात पक्षी तोंड घालतात, बरोबर पाणी पितात, पाय वगैरे टाकत नाही, विष्ठा करत नाही. एका साईडला तुम्ही याला असं वरती पण बांधू शकता, म्हणजे घाण नाही होत, काही नाही होत. आपला पक्षी निरोगी राहील याच्यामुळे. तर बघा, तुम्ही ट्राय करू शकता, आणू शकता. या प्रकारे पाहू शकता मित्रांनो तुम्ही याच्यात कोंबड्या कशा प्रकारे पाणी पितात. तुम्ही देखील आमचे व्हिडिओ बघून असे छोटे छोटे टिप्स शिकू शकतात. आमच्यासोबत जोडून राहा, वेळही वाचवा आणि पैसेही कमवा. # पोल्ट्री उद्योजक.